उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या 10वी ड वर्गाचे वर्ग शिक्षक आदरणीय PN पाटील साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, आमचा 10वी ड चा वर्ग जो उपेक्षित वर्ग असा म्हणला जायचा आणि या वर्गामध्ये आमचे गणेशवाडी असेल, नंतर सावरवाडीचे विद्यार्थी असतील, धोंडेवाडी, नरगेवाडी ह्याच्या वाडीवरचे वस्तीवरचे जे मुलं होती ती सगळी या वर्गामध्ये असायची. आज आमच्या वर्गातील सर्व जी मुलं आहेत ती चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगल्या, तर ते आपले मित्र आहेत. राष्ट्रगीत सुरू झालं, वंदे मातरम सुरू झालं की आमचा 10वीचा ड मधनं हसण्याचा आवाज यायचा. ते आज सुद्धा दिवस मला आठवतो, कारण आम्ही पहिल्या बेंचवर असायचो. आमच्या शेजारचे तुकडे असायची, त्यातले सुद्धा काही माझे मित्र हसायला सुरुवात करायचे. आणि ब हे लांब असायचे, ड आणि क हा जवळचा, त्यामुळे हसण्याचा आवाज यायचा. आम्ही मार खायचो, परंतु त्यातून आम्हाला एक शिकवण दिलं, मूल्य शिक्षण मिळालं की आपण कसं राहावं, कसं वागावं. आणि खरोखर सर, आज आम्ही जे आमच्या पायावर उभे आहोत ते तुमच्यामुळं आहोत आणि तुमचं सगळं श्रेय आहे. संत मित्र, मी कुठल्या सरांचा मार खाल्ला नाही असं मला वाटत नाही. पहिल्यांदा कुंभार सर तर मला सारखं चोपायचेच. मग आमच्या आईने सांगितलेलं एकदा गारगुटला सरासने, सर त्याला काय पण करा, चोपा कर, त्याला शिकवायचं. कारण माझी परिस्थिती पण तशी होती आणि पण मी इथं मला वाटत होतं सुधरेल नाही सुधरेल, पण नंतर सुधारलो. त्यानंतर PM पाटील सर परत मला आपल्या बाचणीच्या सरांनी पण सगळ्यांनी मारले, कारण तेवढा मी आगाऊच होतो. त्याच्यानंतर मी ऐकणार नाही म्हणले, कारण माझा विषय आहे ते मला जरा करायला लागतं. मी यांच्या आपल्या सरोडकर साहेबांच्या प्रचाराला गणपतराव दादा, उल्हासदादा हे शिरोळ तालुक्यातले जे आमदार आहेत, मी यांच्याबरोबर प्रचाराला फिरत होतो. मला उल्हासदादा आमदार म्हटले, तू कुठल्या बेंचवर बसवतास, तू मधल्या नाही तर मागच्या बेंचवर बसवतास. मी म्हटलं, दादा तुम्ही कसं काय ओळखला, हे असले टार्गेट इथे येतात मला राजकारणात. मी म्हटलं अजून काय झालं नाही, त्यावर कुठे टार्गेट करायला लागला म्हटलं काय. पण सर तुमच्या मार खाण्यामुळे आणि तुम्ही मला सांभाळून घेतलात, त्यानंतर मी एवढी गरुज आणि आपले कर्तृत्वानं यशाला गवस निघालेले आहेत. असेच आपले मित्र युवराज भिवाजी पाटील, जो पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि 19 वर्षाच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्याला महाराष्ट्र पोलीस दलाकडून त्याला पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचा सत्कार आपल्या उपस्थित सर्व गुरुवरांच्या, मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. मी युवराजला विनंती करतो की त्याने व्यासपीठावर यायचं आणि टाळ्या सुद्धा आपण त्या वाजवायचे की बाबा माझा एक मित्र एवढा लांब आहे. आणि खरोखर खूप आधार त्यावेळेला मला युवराजने दिला. धन्यवाद युवराज, खूप खूप अभिनंदन. अशी तुझी प्रगती उत्तरोत्तर होत राहावी. यानंतर आपले एक मित्र गजानन अप्पासो पाटील, याचे युनियन बँकेच्या शिक्षकांना आपलं स्वतःचं काम घेऊन तिथे विद्यार्थ्याजवळ जावं आणि विद्यार्थ्यांना आपल्याला म्हणावं की सर तुम्ही इथं, म्हणजे याच्यापेक्षा मोठा क्षण आयुष्यामध्ये कुठलाच नसतो. गजानन, कधी योग आला तर तुझ्या इचलकरंजी शाखेमध्ये आम्ही येईन. कर्ज वगैरे केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय PM पाटील सर, संस्थेचे सचिव सर, माझे गुरुवर्य, मित्रमंडळींनो, असा योगायोग आला 25 वर्षानंतर आणि एक सुखद धक्का बसला. याचं कारण असं आहे की गेल्या 25 वर्षापासून म्हणणं चालत 10वी नंतर आणि 12वी नंतर माझं कायम बाहेर शिक्षण झालं आणि त्यानंतर आता 18 वर्ष झालं मी आपलं कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र सोडून बाहेर सर्व्हिस करतोय. त्यामध्ये 6 वर्ष आता बेळगावला होतं, गेली 6 वर्ष. दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर मला सुद्धा असं वाटू लागलं की आपण कुठेतरी कनेक्शन एकमेकांच्या पासून दूर आहोत. तर शेवटपर्यंत तुम्ही एकमेकांच्या मदती करा, एकमेकांना भेटत राहा. आणि आता मला वाटतं 25 वर्षांनी का असेल ना, आपण ती सुरुवात केलेली आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही 100% तुमचं योगदान द्या, तुमचं पॅशन द्या आणि प्रत्येक गोष्ट 100% करा. पुट युअर हँड. हा प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपास आलेला विठ्ठल शिवाजी पोंडकर
त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रत्येक जण म्हणत असतो की शेतीमध्ये काय आहे. आता लग्न करायचं म्हटलं तर मुली विचारतात नोकरीला कुठं आहे आणि पगार किती आहे. पण शेतकरी म्हटलं तर नाक मोडतात. पण शेती पाहिजे, पण शेतकरी नाही. पण प्रगतशील कारण कौतुकाची थाप मिळाली की आमच्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ सुद्धा येतं आणि कौतुकाची थाप आम्हाला आयुष्यभर. मी कधी बाहेर बोलाय नाही असं. त्यामुळे काय म्हणजे काय आर्थिक अडचणीमुळे मी काय आम्ही थोडं शिकू शकलो नाही. परंतु सरांच्या म्हणजे 10वी ह्याच्यामुळं आपण 10वी म्हणजे 10वी नव्हा आपण आम्हाला सरांच्या मुळे कनी तिथं चांगलं मूल्य भेटलं. म्हणजे आता आम्ही निर्व्यसनी आहे झाल्यावर चांगल्या प्रमाणे आम्ही व्यसनी नाही आणि आम्ही शेती करतो. फक्त काय आले आपण बोलायला समजत नाही. मी एवढं बोलून माझ्या बसतो तरी या सरांच्या ह्याच्यामुळं आपण मूल्यामुळं चांगलं घडत गेलो. पण आणि माझे पाय इतके कापत होते की वर्गात गेल्यानंतर 6वीचा वर्ग तिकडे पुढे वरती होता. वर्गात गेल्यानंतर मला अक्षरशः तासभर मला लागला नॉर्मल होण्याचा. पण त्याच वेळी ठरवलं की आपल्याला स्टेज डेअरिंग सुद्धा पाहिजे आणि स्टेज डेअरिंग असल्याशिवाय आपण आपले मत 4 शब्द सुद्धा आपण व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर आत्ताच आपले मित्र ज्यांनी तुझ्या प्रगतीसाठी शुभेच्छा आणि तुझा त्यानिमित्त तुझा इथं सत्कार आमचे सर्वांचे लाडके गुरुवर्य लोंढे सर की ज्यांचा इतिहासाचा तास म्हटलं की आम्ही हलायचो नाही आणि इतिहासासाठी प्रसिद्ध शिकवण्यासाठी प्रसिद्ध असे लोंढे सर यांच्या हस्ते आमचे वर्गमित्र सागर मेहत्र यांचा इथं सत्कार संपन्न होत आहे. सागर तुला भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांना आम्ही निकम सर 2 असायचे 2 होते निकम सर 2 मालसड मग आम्ही त्यांना जुने निकम सर म्हणायचो आम्हामध्ये. नाटक खूप छान बसवायचे आणि मला वाटतं गॅदरिंगची जी धुरा असायची ती जवळपास निकम सरांच्या खांद्यावर असायची. टाळ्याने आपण सरांचं स्वागत करायचं निकम सरांचं आणि निकम सरांचं इथं स्वागत आणि सत्कार आपल्या त्यावेळेला आवडायचा. स्मृतिचिन्ह शाल आणि गुलाब पुष्प देऊन इथं संपन्न होत आहे त्यांचा सत्कार. जोरदार टाळ्या सरांच्यासाठी. या कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्या भविष्यासाठी जी व्यक्ती आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करत आहे आपल्या सर्वांना की भविष्यामध्ये आपले गुरुवर्य असतील आपले सोबतचे मित्रमैत्रिणी असतील तर यांचा एक छोटासा सत्कार म्हणून मी विनंती करतो की जे आपले फोटोग्राफर आहेत सुशांत पाटील माननीय PM पाटील सर, सर्व व्यासपीठावरील शिक्षक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मित्र हो, 25 वर्षानंतर ही शाळा भरलेली आहे असाच मला भास झालेला आहे. मी अनेक ठिकाणी गेट टुगेदर केलेत पण हा गेट 25 वर्षानंतर आज आम्ही भेटलोय आणि ह्यामधले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बघितल्या तर ह्यांच्याकडे मला खूप आशावाद वाटला. आणि मुलामध्ये तरी अशी मुलं दिसली की काही व्यावसायिक आहेत, काही शिक्षण क्षेत्रामध्ये. पुन्हा 6 वर्षापूर्वीचा सगळा काळ मला आठवला. जे तेच हे डायस आहे तोच हा मायक आहे, तेच हे स्टेज आहे, स्टेजवरती बसलेली मंडळी तीच तशाच पद्धतीची. आणि पुन्हा 6 वर्षापूर्वी माईकवरून बोलण्याचा योग आज तुम्ही सगळ्यांनी घडवून आणला, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. याच्या अगोदरचे गेट टुगेदर अन्य ठिकाणी झालेले आहेत, काही सांस्कृतिक कार्यालयामध्ये, पण हा एकमेव तुम्ही या ठिकाणी हा घडवून आणलात योग. आणि तो जिथं आम्ही अध्यापनाची 34 वर्षे घालवलीत त्या विद्यालयात हा घडवून आणला. त्या विद्यालयाला मुख्याध्यापक संघाचा हॉल तुम्हाला माहिती असेल, CBS स्टँडच्या समोरच्या बाजूला विद्याभवन ही इमारत जी आहे तिथं
त्या ठिकाणी माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मंगळवारी 6 तारखेला होणार आहे. ज्यांना तुमच्यापैकी शक्य आहे, मी ज्यांना शक्य आहे, जे कोल्हापुरात राहत आहेत, कोल्हापूरच्या जवळपास आहेत, ज्यांच्या कामातनं वेळ म्हणजे मिळेल, त्यांनी आग्रहाचं हे निमंत्रण समजून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. शिवाजी युनिव्हर्सिटीतले मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. सारथीचे महासंचालक विलास पाटील हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि इतर मान्यवर आहेत. सरकारी बांधवांचे मुलं पण या वर्गात 10वीला होते. उदाहरणार्थ गायकवाड सरांचा मुलगा, सरांचा मुलगा, केलेदार सरांचा मुलगा, अशी काही मंडळी पण या ठिकाणी आज भेटलीत आपल्याला. खूप दिवसानं एक चांगल्या पदावरती कार्यरत असलेली. मध्यंतरी त्यांचा संपर्क असतो, नाही असं नाही, होतो, संपर्क होत असायचा. पण काही आठवणी गायकवाड सरांच्या हस्तेच माझ्या पहिल्या पुस्तकाचं इथं समोर प्रकाशन झालेलं होतं. तयारी तोंडी परीक्षेची नावाचं एक पुस्तक छोटंसं मी तयार केलेलं होतं आणि गायकवाड सरांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. सर्व विद्यार्थ्यांना मला उभा करून त्यांनी जो फोटो काढला होता अजून माझ्या संग्रही आहे. तर सरांची आठवण त्या निमित्तानं आज या ठिकाणी झाली. माझ्या शेजारी नेहमी राहणारे आमचे सांगितलं की आपण काय खातो, काय पितो, कसं जगतो. सांगण्याचा उद्देश असा की शिक्षक हा कायम शिक्षकच असतो आणि आपल्याला आजचा दिवस हा खूप लाख मोलाचा आहे की आमच्या या सगळ्या गुरुवारांच्याकडून आपल्याला काही आणि पुन्हा एकदा शिक्षण घ्यायला मिळत आहे, आपल्याला मिळत आहे. यानंतर मी आपल्या विद्यालयाचे स्वर्गीय आबांच्या स्मरण करून तुम्ही सर्वजण माझ्या शाळेच्या प्रांगणात उपस्थित आहात. 1999-2000 सालचे सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणीच्या उपस्थित आहात आणि आजचा कार्यक्रम तुमच्या सर्व समितीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतला. असा योग मी माझ्या शाळेच्या मुख्याध्यापक या पदावरून पत्रिका घेऊन आले. त्यांना मी लगेच सांगितलं की मी कसल्याही परिस्थितीत येणार म्हटल्यानंतर येणार. त्याचबरोबर आणि एक एवढंच आहे की तुम्ही तुमच्या पाल्याकडं अगदी रोज वेळात वेळ काढून आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शाळेत आमचे गुरुजन किंवा शिक्षक किंवा बाहेर समाज सर्व काही आपणाला शिकवतो, परंतु आपला मुलगा काय करतो हे आपण सर्वांनी आपल्या मुलाकडं लक्ष द्यावं. एवढी या शाळेचे संस्थापक बाबुराव पुंडलिक पाटील यांना वंदन करतो की त्यांनी जे हे वृक्ष लावला त्यामुळं आज आम्ही इथं सावलीमध्ये बसलेलो आहोत. संत तुकारामांचा एक अभंग आहे की अवघाचे संसार सुखाचा करीना आनंद लोटीनं त्यांनी लोका. मित्र हो, संसार म्हटलं की गेट टुगेदर कुठे करणार आहे तर शाळेत. आनंदाची गोष्ट म्हणलो, कारण का हॉलला गेट टुगेदर करताना सगळ्यांना सांभाळून घ्या, कारण का सगळ्यांची परिस्थिती तशी नसते. नोकरीवाले आहेत त्यांनी ज्यादा पट्टी घाला, ज्यांची शेतकरी आहे त्यांच्याकडं गेट टुगेदर साठी सक्ती करू नका असं सांगितलं. आणि अशा पद्धतीने सांगली जिल्हा परिषदेच्या ओरांड्यामध्ये झोपायचेत आणि तिथंच आंघोळ करून बाहेरच्या कठड्यावर आपली चड्डी बनेल उन्हात घालायचं. येणारे कार्यकर्ते तेच बघायचं की मग आर पाटलांची चड्डी बनेल रुमाल आहे म्हटलं तर आर पाटील आहेत. असा पुढारी भविष्यकाळात होणार नाही. या महाराष्ट्राचं दुःख आहे की विलासराव देशमुख आणि आर पाटीलसारखे गेलेत. दुसरी गोष्ट ते शेतकरी आहेत किंवा काही उद्योगपती आहेत. एवढंच बोलतो, वेळ कमी आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. पुढल्या वेळेला मी कधीतरी बोलेन आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. कारण का तुम्ही पत्रिकेवर सांगितले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा. तर या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल जावं आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. एवढंच सांगून माझं 2 मिनिटं संपवतो. जय महाराष्ट्र. एक कविता सादर करतो की भारत माते पुत्र शहाणे आम्ही तुला लाभले, तुझ्याच पोटी जन्मली परी काही वेडी मुले. काही वेडी मुले तयांची भडकून गेली म्हणे, मदान सत्ता नमली तो या वेड्या पुत्रा पुढे, मग नवा आमचा राष्ट्रध्वज डावला. आणि माझ्या या मित्र मंडळी बंधुमित्र, मी 1985 साली या शाळेमध्ये तुम्ही लिहिणे मग मी असं लिहित होतो आणि पाठीमागं ते साहेब आले. ते साहेब काय आहेत मला काय ओळखलं नाही, साध्या सिंपलमध्ये पाठीमागं हात बांधून आले आणि माझ्यापाशी उभा. मला म्हणाले काय लावा,
मुख्याध्यापकांनी सांगितले म्हणून मी लिहावले म्हटले, बातम्या वगैरे लिहावले, ठीक आहे म्हणा. पुन्हा मग आत गेल्यानंतर माझ्या वर्गात कारण माझा पहिलीचा हातखंड 1 ते 4चा हातखंड माझा 34 वर्षीय, मी कुणाला MA मला असून दे, काय पाहिजे असून दे, मी साधा डेड माणूस आहे. मी 1 ते 34चा वर्ग 1 नंबरने 100% मी तयार केलं. तिथं सुद्धा माझं तसंच झालेलं होतं. आणि तेच माझे विद्यार्थी राजू कुंभार आहे बघा. हा राजू कुंभार आता तो शिक्षक झाला आहे, त्याचं आयुष्य चांगलं आहे किंवा नशीब चांगलं आहे म्हणा. आजोबाला घेऊन यायचे, आजोबा ही 2 विद्यार्थी माझ्याकडे होते आणि मी ते एक त्यातला आलेला नव्हता आणि एक आलेला होता आणि दोघांचे मी हजेरे लिहिलेले होते. मला म्हणाले तुम्ही शेरीबुकात त्या साहेबांनी काय लिहिलंय, मुलांची प्रथमतः गुरुजींनी ओळख करून घ्यावी, शेरीबुकात लिहिली. म्हणजे अशा पद्धतीनं 8 दिवसानंतर, आणि इथे विद्यार्थी संख्या सुद्धा 50, 40, 45, 46च्या दरम्यान असायची. एवढ्या विद्यार्थ्यांची आपल्याला ओळख व्हायची नाही. मग 8 दिवसानंतर मग तुम्ही हे केलं. त्यानंतर मी इथं 10 वर्ष काम केलं. म्हणजे 1 ते 4च्या 2 बॅचेस गेल्या. मला वाटतं काही विद्यार्थी इथं म्हणजे पहिल्या बॅचेचे विद्यार्थी आलेले नाहीत. इथे भोपळ्याची आजी होती, खाटीक समाजाची. स्टँडवर मी गावाकडं सोमवारी स्टँडवरून आलो की आजी मला बोलवायची, गुरुजी इकडे या. मी म्हटलं आजी का नाही, इकडे या म्हणायची. मला मोगळातनं पाळायचं, त्याला कुठं जायचं सांगा बघू. आणि योगायोगानं तो मला गावला एक दिवस, तसा हुशार होता तो. गावला त्याला मी आणलं इकडे शाळेत. त्याला मी काय सांगितलं, तुला सेक्रेटरी करतो, तुला हे करतो, तू हुशार आहेस. आणि 4थीला तो स्कॉलरशिपला आला. आज तो जर शाळा जर नाही शिकला असता तर त्यानं ते आपला धंदा करायला असता. आज तो इंजिनियर म्हणून MIDC मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून तो आज काम करतो. आणि वरचेवर मला फोन असतात. हा सागर मित्र तुम्हाला सांगतो साहेब, याची परिस्थिती सुद्धा मी होतो त्यावेळेला सुद्धा. सागर साधा सिंपल माणूस, मला वाटतं वडील इथं नव्हते, तो पाहुणा म्हणून इथं राहायला आला होता. माझी बदली 95ला झाल्यानंतर तिची आई तिथं बाजारात भाजी विकत बसायची, गारगुडीच्या बाजारात. आई म्हणायची माझ्या सागरला जरा चांगले शिकव. एका हॉटेलमध्ये ठेवलं. मग पूर्वीची की 10-15 वर्षापूर्वीची कशा पिशव्या असायच्या, नायलॉनच्या पिशव्या. त्या नायलॉनच्या पिशवीत सागरनं काय केलं, एक झमकारा घातला, एक चादर घातली आणि किशोर पाटील साहेबांनी ह्याला तिथं आपल्या पाहुण्यांच्या हॉटेलमध्ये जयशिंगपूरला ठेवलं. त्यानंतर मी सांगलीला गेलतो. त्यानंतर मी माझ्याविषयी फोन असल्यामुळं मी तर त्यांना आज काय मिळवलंय, तर तुम्ही तुमचं नेत्र दिपतील असं तिनं मिळवलंय. आता त्यानं बरंचसं म्हणजे तो आता मी त्याला सांगितलं ते तू राजकारणात वगैरे जाऊ नकोस, तू चांगलं मिळवलंय असं. आणि त्याची काही इच्छा आहे मुलग्याला डॉक्टर करायचं. ते 2 वेळा तिने माझ्याकडनं दाखले व्हॉट्सअपवर पाठवून दिले. आणि ही एक त्याची इच्छा आहे. 4 तारखेला नीटचा पेपर. म्हणजे अशा काही या लहान मुलांच्या किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या अशा काही आठवणी आहेत. त्या हा सुद्धा आमचा भीमराव शंकर देशमुख, हा सुद्धा माझा 1 ते 4थीचाच विद्यार्थी. हा सुद्धा दोघं नवरा बायको शिक्षकच आहे. या छोट्या आठवणी आहेत. आणि मी आता रिटायर होणार 11.5 वर्षाची नाही, 11.5 वर्ष. आणि आमच्या मॅडम ह्या 31 मेला आता रिटायर आहे. कार्यक्रम परवा 25 तारखेला केला. आणि त्यामुळं माझं सुखी जीवन आहे. मला 2 मुलगा आहेत. दोन्ही मुलं माझी 2 शब्दांना सुरुवात करतो. तुम्ही कार्यक्रमात 2 मे रोजी घेतलाय, पण 2 महिन्यापूर्वी सावरवाड्याचे खाडे सर आमच्या घरी आले होते आणि सांगितलं होतं की तुमचा कार्यक्रम सर आम्ही घेतोय म्हणून. ते शिक्षक आहेत, माझे विद्यार्थी आहेत. आमची 3 नातवंड त्यांच्याकडनं परिपूर्ण क्षमतेनं विकसित झालेले आहेत.
लक्षात आलं का? आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा कार्यक्रम का घेतलाय? आणि मग 25 वर्षांना आमची आठवण झाली तुम्हाला? अनंत अडचणी असतात सर. करायचं घेतलं होतं पण अनंत अडचणी होत्या. ठीक आहे, आता वर्षाला घेत नको. ते शक्य नाही. मी PM पाटील शिर्डी संस्थेमध्ये 33 वर्षे म्हणजे सेवा केली. उद्या 10 मेला मी 80 वर्षात पदार्पण करतो आहोत. आता बोलण्याच्या ओघात 3-4 विभाग राहतील. एक मी, एक शिक्षक, एक विद्यार्थी आणि दुसरे तुम्ही. आता प्रश्न तर शेवटी तुमच्याकडे येतोय. लक्षात आलं का? आमच्या हातून तुम्ही गेल्यानंतर काही मंडळी संसारात गुंतली असेल, काही शिक्षणात गुंतली असेल, काही इतर व्यवसायात गुंतली असेल. आता मगापासून वक्त्यांच्या म्हणजे तोंडात भरा म्हणजे अनेक वेळा शब्द आला, थाप कोणीतरी मारायला पाहिजे. आला की आला का नाही? तर कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती थाप मारून फक्त लढ म्हणा. मग आता तुमच्या पाठीवर हात कोणी मारायला पाहिजे? मारला तर शिक्षकांनीच म्हणायला पाहिजे. आणि ह्याची आठवण म्हणून तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय. लक्षात आलं का? बघा, आता प्रत्यक्षात तुमच्यावर प्रहार होतोय. तुम्ही आता संसारी माणसं, तुमच्यापैकी किती लोक तुमच्या आई वडिलांना पोचताय व सांगा? किती आई वडिलांना तुम्ही वेगळे ठेवलंय सांगा? किती लोकांनी? तर हे काय बरोबर नाही. म्हणून माणसानं जीवन जगत असताना कुठंतरी मागं बघावं. कुणी काय दिलंय? ज्या आई वडिलांनी तुम्हाला भरपूर दिलंय त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुम्हाला दिवस चांगले येणार नाहीत. मी स्पष्ट सांगतो. लक्षात आलं का? बघा, आता दुसरी गोष्ट सांगायसारखी तुमची मुलं आणि मुलांचं शिक्षण. आताचा जमाना असा आहे, मी कधीतरी म्हटलं असेल खाडेसरसने, तुमचा मुलगा चौकशी करतो का? तर ती चौकशी आपण करत नाही. आणि ह्या संपूर्ण भागामध्ये खाजगी शाळा असताना सुद्धा आपल्याला स्पर्धेला असताना सुद्धा आपल्या शिर्डीमधल्या जवळपास 45 विद्यार्थी संख्या माझ्याकडे असते. जसे आमचे कुंभार सर म्हटले की गेले 34 वर्ष पहिली दुसरीचा वर्ग आहे, तर माझ्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा पहिली दुसरीचाच वर्ग आहे. आणि त्याचा इफेक्ट आता आमचे सगळे शिक्षक गुरुवारी आहेत इथं की डॉक्टर आणि शिक्षक असे दोनच सेवाभावी लोक असतात की त्यांचा संपर्क हा सजीवांशी येत असतो, जिवंत माणसाशी येत असतो. आणि शिक्षकांच्या जवळ तर अशी जिवंत मुलं जे असतात की त्यांना धड ना आकार असतो ना आकृती असते, आपण त्याला घडवायचं असतं. आणि घडवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून मी आज इथं तुमच्या समोर इथं बोलायला उभा आहे. तर धन्यवाद सर, आपण या अध्यक्ष भाषणामधून आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आणि संपूर्ण गुरुवारांना मी सुद्धा अभिवादन करतो की त्यांनी आपल्या मनोगतामधून म्हणजे 25 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला शिकवलं, पण 25 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला आणि जाता जाता तुम्ही आम्हाला शिकवण करून देऊन गेलात. नक्कीच आजची ही शिकवण सुद्धा आम्हाला आयुष्यभर आपलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला जे घडवलं. सर मगाशी बोलले PM सर की 25 वर्ष तुम्ही काय करत होता. आता सरांना सुद्धा माहिती आहे की त्यांनी आम्हाला 10वी पर्यंत शिकवलं, पण 10वी झाल्यानंतर पुढं काय करायला पाहिजे हे सुद्धा शिकवलं. आणि पुढं भविष्य घडवण्यासाठी जे आम्ही बाहेर पडलो होतो ते प्रत्येकजण आपलं भविष्य घडवण्यासाठीच बाहेर पडलेला, त्या कामात व्यस्त असल्यामुळं सर तुमच्याकडं दुर्लक्ष झालं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं माफी मागतो. आणि सरांच्या फक्त आपलीच बॅच नाही तर अशा कितीतरी बॅचेस सरांच्या हातातून गेल्यात. आणि सरांचा एक खूप मोठा दरारा होताच आणि नाही असं नाही. पण मध्ये मी सरांना एक दिवस भेटलो. सगळेच विद्यार्थी सरांच्या लक्षात असतील असंही नाही. लोंढे सरांच्या घरी म्हणजे दुकानात गेल्यानंतर सर बोलले की एक तर तो विद्यार्थी टार्गेट पाहिजे किंवा एक तर तो विद्यार्थी हुशार असला तरच तो लक्षात राहतोय.
आता टार्गेट आणि हुशार मध्ये जे आहेत त्याच्यामध्ये मी पण आहे आणि समोर जे बसले आहेत त्याच्यातले बरेचसे मुलं सुद्धा त्या मधल्या फळीमध्ये आहेत की ते शक्यतो सरांच्या लक्षात राहत नाही. सरांनी सांगितलं की तुम्ही तुमची मुलं घडवा. तर आमचा संसार सांभाळत आम्ही आमची मुलं घडवतोय, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुमच्या दिलेल्या ज्ञानामुळं. आता मला एवढंच सांगायचं आहे की आता आपले गजानन आहेत, त्याचबरोबर एक पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचा आपण सत्कार केला. पण गेट टुगेदर करत असताना आपण ज्या तुकडीमध्ये जी सगळी मुलं होती त्या सगळ्यांना घेऊनच आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता जे 10वी मध्ये मागं पडलेले होते त्यांचं नेतृत्व करण्यासाठी मी इथं उभा आहे. कारण जी मुलं पास होऊन पुढं डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेले आहेत, सरांनी पण सांगितलं आमच्यातले बरेचसे मित्र आहेत, आणि काही मुलं अशी आहेत की जी शेती करतायत. पण शेती करणं हा सुद्धा खूप मोठं काम आहे. मगाशीच माझे मित्र भीमराव यांनी सांगितलं की या जगाचा पोशिंदा कोण असेल खऱ्या अर्थानं तर तो शेतकरी आहे. तर 10वी मध्ये मागं पडलेल्या लोकांनी वाईट वाटायची गरज नाही, कारण मी सुद्धा तुमच्यातला असतो. म्हणून मी डिप्लोमाच्या 2 वर्षी अशा पद्धतीने अभ्यास केला की मला सांगायला आनंद वाटेल की 10वी नापास असणारा मी विद्यार्थी, माझ्या वर्गामध्ये BSc करून आलेला एक माझा मित्र होता, पण मी 10वी नापास असणारा विद्यार्थी कागलच्या डिप्लोमा कॉलेजवरती पहिल्या 2 वर्षामध्ये मी फर्स्ट होतो. आणि दुसऱ्या वर्षी मी युनिव्हर्सिटीमध्ये, आमची नागपूर मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणून आहे, त्याला आमचं सेंटर अटॅच आहे. तर त्या नागपूर विज्ञान विद्यापीठामध्ये मी पहिल्या 3 मध्ये आहे. हे मला गर्वानं सांगावंसं वाटते, कारण असं नाही की आपण 10वी नापास झालो म्हणजे आपलं करिअर संपतंय. आता अशी मुलं, आता आपण 40 वर्षाचे आहोत, आपण काय केलं पाहिजे? मगाशी सरांनी सांगितलं की तुमची मुलं घडवा. आता आपल्या हातातून वेळ निघून गेलेली आहे, आता तुमची मुलं घडवा. ज्या पद्धतीनं मी मागं पडलो त्या पद्धतीनं माझा मुलगा मागं पडला पाहिजे नाही. मी माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्या शाळेमध्ये पाठवून देऊ, शिक्षकांची नेहमी चर्चा करू, शाळेमध्ये जाऊन आपला विद्यार्थी काय, आपला मुलगा, आपला पाल्य काय करतोय याविषयी माहिती घेऊन, मुलींनी सुद्धा, आता मगाशी म्हटलं की गृहिणी आहेत, पण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उद्धारी असते. आज सज्जगाच्या बद्दल निकम सरांनी सांगितलं की मी सुद्धा सज्जगाचा मगाशी परिचय करून दिला की ती टॉपर विद्यार्थी आहे. सरांना अपेक्षा होती की ती कुठेतरी चांगली क्लास 1 ऑफिसर होईल, पण तिनं संसार चांगल्या पद्धतीने केलाय. पण संसार करत असताना कुठल्याही आमच्या मैत्रिणी असू द्यात, त्यांनी इथून पुढे त्यांची जी लहान मुलं असतील तर त्यांना चांगलं शिक्षण द्या, की आपण जे करू शकलो नाही ते आपण आपल्या मुलाबाळांमध्ये बघितलं पाहिजे. तर एवढं बोलून मी थांबतो आणि माझे मित्र आहेत शरद, हे आभार प्रदर्शनाचं काम करतील. शरद, आभार प्रदर्शनानंतर प्रथमतः सर जेवून घेतील आणि आपण विद्यार्थी आहे त्याच जागी बसायचं आहे. हां, हॅलो. आपले अजून एक गुरुवर्य माननीय BD पाटील सर यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचंही आपल्या संयोजन कमिटीमार्फत या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, आमचे सर्व विद्यार्थी मित्र, आभार मानाच्या अगोदर छोटासा सत्कार करावा. वेळात वेळ काढून सर इतक्या लांबून आलात, आपण गावी होता असं समजलं होतं आम्हाला, आपल्या गावाचा हरिनाम सप्ताह सुरू होता. सर खरंच खूप धन्यवाद. समोर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही वेळात वेळ काढून खूप लांबून आलाय सगळेजण, माहिती आहे पुण्याहून, मुंबईहून किंवा मुलीसुद्धा खूप लांबून आलेत. तर या सर्वांची आमची संयोजन कमिटी नेहमी ऋणी राहील. तसेच या सर्व गुरुजन वर्गांना, बरेच रिटायर्ड आहेत, वयस्कर आहेत, त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा तुम्ही समोर पुढील आयुष्यात यशस्वी व्हा, तुमच्या मुलामुलींना सुद्धा चांगलं घडवा शिक्षकांच्या ह्याच्यानुसार. हेच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शिक्षकांच्या जेवणाची सोय सर इथं खालच्या वरांड्यात केलेलं आहे आणि मुलींसाठी मागच्या वरांड्यामध्ये जेवणाची सोय केलेली आहे. आणि मुलांनी थोडं
We're just friends. So don't go. धूप से निकल के छाँव से फिसल के हम मिले जहाँ पर लम्हा थम गया। आसमां पिघल के शीशे में ढल के जम गया तो तेरा चेहरा बन गया। दुनिया भुला के तुमसे मिला हूँ, निकली है दिल से ये दुआ। रंग दे तुम मोहे गेरुआ, राधे की दिल से है दुआ। रंग दे तुम मोहे गेरुआ, निकली है दिल से ये दुआ। रंग दे तुम मोहे गेरुआ। शुरू तुम पे फना है सूफियाना ये दास्तां, मैं कारवां मंजिल हो तुम, जाता जहाँ को हर रास्ता। तुमसे जुड़ा जो दिल जरा संभल के दर्द का वो सारा। Take me to the right, I wanna pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever seen दुनिया की बातें बातें छोड़ के, गमों की बाहों को मरोड़ के, खुशी खड़ी है जिस मोड़ पे। We got to go that way, we got to go that way। कोई गलत या कहे सही, हमें किसी की परवाह नहीं। जाने जहाँ भी लगे जिंदगी, we got to go that way, we got to go that way। अब जो भी हो जान दो, हम बेफिक्र चलते रहे, चलते रहे। दिल से कहो, कहते रहो, हम बेफिक्र चलते रहे, चलते रहे। हमें नहीं किसी से वास्ता, अपना अलग ही है रास्ता। सारे जमाने को है ये पता, they know that we don't care, they know that we don't care। अपना तो छोटा सा है ये जहां, मर्जी से अपनी हम जिए यहाँ। सुनते किसी की हम है कहाँ, you know that we don't care, you know that we don't care। अब जो भी हो
खुशाल मारो डल्ला करूया आता कल्ला 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 यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे। जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील। जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील, कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही राहील। कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्याही राहील। कारण मैत्री एक सोपी व्याख्या आहे। रोज आठवण यावी असं काही नाही, रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही। एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही। पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री। पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री। शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं। शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं। ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस, ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं। अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा। ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या। जय शिवराय, जय शंभूराजे।